नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर मी सर्वप्रथम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि निषेध व्यक्त करण्याचे कारण असं की मागं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि निकालही त्या ठिकाणी लागला आणि आज कोण सभापती होईल या सभापतीची निवडणूक आज त्या ठिकाणी होती। आणि या निवडणुकीदरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हातातून पुन्हा हातात कायदे घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे की भाजपचे उमेदवार कल्याण गायकवाड या उमेदवाराची कॉलर व या उमेदवाराची गच्ची अंबादास दानवे या ठिकाणी यांनी धरलेली आहे। तर असे अनेक वेळेस त्यांच्याकडून दादागिरीचा प्रकार या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या हातातून घडलेला आहे। मागच्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणादरम्यान त्यांनी मराठा तरुणांना त्या ठिकाणी लाथाबुक्क्या मारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं। त्यानंतर एक आंबेडकरी तरुणाला एक रिक्षावाल्या तरुणाच्या कानफटीमध्ये अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी मारले होते। तर कुठेतरी अंबादास दानवे या छत्रपती संभाजीनगरमध्ये दादागिरीचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आजही त्यांनी एक भाजपचा उमेदवार त्याची गच्ची धरून त्या ठिकाणी दादागिरी केली आणि पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी सांगितले की जर मी 2 मिनिटं अगोदर कधी आलो असतो तर मी दाखवून दिलं असतं। म्हणजे कुठेतरी जर एक भाजपच्या उमेदवाराची जर गच्ची धरण्याचं काम अंबादास दानवे या ठिकाणी करत असेल तर त्यांची वागणूक एक आम कार्यकर्त्यासोबत कशी राहील। तर कुठेतरी प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटने अशा दादागिरी करणाऱ्या नेत्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि ही दादागिरी त्यांच्या हातातून वारंवार या ठिकाणी होत आहे। जर भाजपचे उमेदवार उबाटा गटाच्या उमेदवाराला आपल्याकडे वळण्यासाठी साम दाम दंड भेद त्या ठिकाणी वापरत असेल तर ही लोकशाही आहे, ही काही दादागिरी नाही। तर या ठिकाणी उबाटा गटातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवाराची पोलखोल त्या ठिकाणी करायला पाहिजे होती। पण असं न करता डायरेक्ट अंबादास दानवे भाजपच्या उमेदवाराची गच्ची त्या ठिकाणी धरताना दिसून आले। तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या भारत देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, कोणाचीही दादागिरी त्या ठिकाणी खपवून घेतल्या जाणार नाही। भाजप पक्ष केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, तर अंबादास दानवेवर कारवाई या ठिकाणी झालीच पाहिजे। मी भाजप पक्षाची बाजू त्या ठिकाणी घेताना दिसून येत नाही, पण या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक भाजपचे मोठमोठाले उमेदवार नेते आहे, तुम्ही त्यांची गच्ची त्या ठिकाणी धरा। आज तुम्ही एक सर्वसाधारण उमेदवाराची गच्ची त्या ठिकाणी धरली। आज तो उमेदवार ज्यावेळेस तुम्ही त्याची गच्ची धरताना तो तुमचा त्या ठिकाणी लिहाज करताना दिसून आला। जर हीच बाब जर तुम्ही एखाद्या भाजपच्या मोठ्या उमेदवाराच्या बाबतीत जर घडली असती तर त्या उमेदवाराने तुम्हाला जसेचे तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं असतं। तर आपण कुठेतरी दादागिरी या छत्रपती संभाजीनगरमध्ये करत आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की अशा दादागिरी करणाऱ्या कोणताही तो मग नेता असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई या ठिकाणी झालीच पाहिजे। कारण ही लढाई लोकशाहीच्या माध्यमातून लढली पाहिजे। जर तुमच्या उमेदवारावर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही इतर उमेदवाराची गच्ची धरण्याचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या पदासाठी सर्व गोष्टी त्या ठिकाणी आजमावल्या जातात, साम दाम दंडभेद। तर हे कुठेतरी तो पक्ष त्या ठिकाणी वापरत असेल तर तुम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन या पक्षाची पोलखोल त्या ठिकाणी करायला पाहिजे। पण तुम्ही हातात कायदा घेऊन एखाद्याची कॉलर धरणं हे चुकीचं आहे असं मी अंबादास दानवे यांना सांगू इच्छितो व पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो की अंबादास दानवे यांच्यावर कारवाई या ठिकाणी झालीच पाहिजे। धन्यवाद।